नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. नवरात्र उत्सवानिमित्त माणिकबाग प्रतिष्ठानचं रुपालीताई शिवाभाऊ पासलकर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन. पुणे शहरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त ठिकठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच एका आगळ्या वेगळ्या महिला रास दांडियाचे शिंदे ग्राउंड, वडगाव बुद्रुक, माणिकबाग प्रतिष्ठानचं रुपालीताई शिवाभाऊ पासलकर यांच्या माध्यमातून भव्य दिव्य मैदानामध्ये आयोजन करण्यात आलेले असून या नवरात्र उत्साह दरम्यान या ठिकाणी अनेक मान्यवर येऊन युवा तरुण पिढींना प्रोत्साहन देत या कार्यक्रमाचा आनंद घेतात. त्यातीलच एक माननीय सचिन शिवाजीराव दोडके, माननीय नगरसेवक पुणे महानगरपालिका यांनी दिनांक 7 ऑक्टोबर रोजी उपस्थित राहून या रास दांडियाचा आनंद घेत महाराष्ट्र मिसिंग ग्रुप संस्थापक अध्यक्ष शिवाभाऊ पासलकर यांनी आतापर्यंत शेकडो मिसिंग व्यक्तींना अतोनात प्रयत्नानंतर शोधून सुखरूप त्यांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवून उत्कृष्ट कामगिरी केली असून त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक करण्यात आले. या रास महिला दांडिया कार्यक्रमामध्ये हजारो तरुण तरुणी, महिला पुरुष अनेक वर्गातील दांडिया प्रेमी येऊन आपला आनंद घेतानाचे चित्र नवरात्र उत्सव दरम्यान पाहायला मिळत आहे. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज मीडिया समूहाच्या वतीने पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल अडागळे यांनी घेतलेला हा आढावा. सामाजिक आवाज बंद करो. तिचे आवाज चालू राहू द्या.
भावी आमदार सचिनभाऊ दोडके यांचं या ठिकाणी आगमन झालंय. माणिकबाग प्रतिष्ठानच्या वतीने तसेच शिवाभाऊ पाटणकर यांच्या वतीने आपल्या भागातील भावी आमदार तुम्ही थोडं मागे उभा राहा, ते कव्हर होत नाही. तुम्ही पुढे पुढे आलं तर कव्हर होत नाही. दरवर्षीप्रमाणे नवरात्रामध्ये भव्य असा माणिकबाग प्रतिष्ठानच्या वतीने दांडिया महोत्सव होत असतो. शिवाभाऊ पासलकर यांच्या वतीने दांडिया महोत्सव होत असतो. मोठ्या प्रमाणात साजरा होत असतो. तर सर्व देवी भक्त जे महाराष्ट्र नवरात्र उत्सवचे जे माणिकबाग प्रतिष्ठान आहे हे आमचंच प्रतिष्ठान आहे. आम्ही एकजुटीने जो शिवाभाऊ सगळ्यांना घेतो, सगळ्यांना घेऊन जो एकजुटीपणा आणतो त्या शिवाभाऊचा आम्ही मनापासून शुभेच्छा देतो. की असंच दरवर्षीप्रमाणे यावर्षी दांडियाचा महोत्सव आहे आणि दरवर्षी जास्त पटीने व्हावं ही आमची सर्वांची शुभेच्छा आहे. आणि शिवाभाऊंचं म्हणजे मिक्सिंगचं पण काम खूप जोरात आहे. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राचं अध्यक्षपद झालेलं आहे, त्यांना भेटलेलं आहे. त्यांचं आहे ना आमच्या वतीने शुभेच्छा देतो की बाबा महाराष्ट्राचं ते मिक्सिंगचे ते अध्यक्षपद झाले आणि थोडेफार नाही तर ते 450 ते 500 लोकांना त्यांनी शोधून आणलेले. त्यांचं म्हणजे मनापासून आम्ही ऋणी आहोत की बाबा जे हरवलेले लोक असतात त्यांचं ते एवढं म्हणजे कळकळीने म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात नाही तर अख्ख्या देशात ते हे प्रसिद्ध आहे. तेव्हा की भाऊंचं म्हणजे नाव तेव्हा कुणाचं जरी मिसिंग झालं तरी ते लगेच म्हणजे पळत जातात. त्यामुळे आम्ही भाऊंचं यावेळेस मी शुभेच्छा देतो त्यांना आणि असंच काम चालू राहू द्या. भाऊ तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि काय सांगा? नाही हे अत्याचार थांबत नाहीये. पण हे कुणाला हे सरकार याला कारणीभूत कोणी सरकार आहे. एक तर पोलीस प्रोटेक्शन एक तर नाहीये काय पोलिसांचं एक तर संरक्षण नाहीच आहे. हे पोलिसांनी संरक्षण द्यायला पाहिजे. गृहमंत्र्यांना डॉक्टर
धरतायत. हो, गृहराज्यमंत्री जबाबदारी, याच्यावर कोण जबाबदारी? गृहराज्यमंत्र्यांचं असं स्टेटमेंट आहे की आपण समाजामध्ये लोकांची वृत्ती बदलली पाहिजे. नाही, वृत्ती बदलायला पाहिजे, पण ह्याला कोण कारणीभूत आहे? गृहमंत्री आणि पोलीस प्रशासन आहे. पोलीस प्रशासनाला तुम्ही दिलंय का ऑर्डर? आज महिला बहिणी आपली संरक्षण आहे का? आपण ही मागणी करतोय का की पुढे पोलीस आयुक्तांनी राजीनामा द्यावा? पोलिसांनी राजीनामा देण्यापेक्षा मी गृहमंत्री जे आहेत त्यांनीच राजीनामा द्यावं. तुम्हाला जर गृहमंत्री पद सांभाळता येत नसेल तर हे पद तुम्हाला दायित्व नाही. परंतु तुमच्या सरकारमध्ये पूर्णवेळ गृहमंत्री महाराष्ट्राचे नव्हते, त्यावेळेला सरकार चालत होतं आणि त्यावेळेस बरेच प्रकारचे नाही घडलेले आहेत, पण त्यावेळेला पण ते जे गृहमंत्री होते त्यांना पण आम्ही दोषी ठरवलेले आहे. असं नाही की बाबा दोषी नाही ठरवले. सरकारमध्ये पूर्णवेळ गृहमंत्री नव्हते तुमच्याकडे. नाही नव्हते, पण नाही ते त्यांचा जे आरोप होते ते आरोप त्यांनी पेटाळा केला, त्या जेलमध्ये जाऊन आले. काय नाही नव्हतंच, पण ते ह्या सरकार आल्यापासून ह्या सरकारने काय केलं? गृहमंत्री पद कुणाकडे? सरकारला नाही, गृहमंत्रीला दोषी धरते. मतदारसंघात काय सांगाल? शिवसेना आग्रही भूमिका घेते, काय असेल पुढे महाविकास आघाडीचा फॉर्म्युला? नाही शिवसेना ही आग्रहाची आहे. शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे मग त्यामुळं शिवसेना ही आग्रहीच असणार आणि शिवसेनेला मतदारसंघ भेटलंच आवश्यक आहे. शिवसेनेला जर मतदारसंघ नाही भेटलं तर कसं काय होईल? उमेदवार कोण असेल? हडपसरच्या विषयावरती आम्ही जे काही ऐकलंय ते फक्त TV वरती ऐकलंय. अजूनही पक्षाची काय अधिकृत भूमिका आमच्यापर्यंत पोहोचलेली नाही किंवा आम्ही ऐकलेली नाही आहे. ज्या मोमेंटला आमच्या वरिष्ठ नेते आम्हाला त्या भूमिका सांगतील तर आम्ही निश्चितच त्या पद्धतीने काम करू. हो, मी ऐकलं, मी तर TV वरती मी बातमी बघितलेली आहे, पण अजूनपर्यंत मी पक्षाचा एक पदाधिकारी या नात्याने अजूनपर्यंत आमची बैठक झालेली नाही आहे. बैठक झाल्यानंतर बऱ्यापैकी चित्र स्पष्ट होईल आणि चित्र स्पष्ट झाल्यानंतर वरिष्ठ आम्हाला आमचे उद्धव साहेब जसं आदेश देतील तसं आम्ही कामाला जाऊ. नाही, मी प्रशांत दादांना एवढा मी मोठा कार्यकर्ता नाहीये, त्याच्यामुळे प्रशांत दादा जे काय बोलतील त्याला जे काय उत्तर द्यायचं आहे ते आमचे संजय राऊत साहेब आहेत, सुषमा अंधारे ताई आहेत किंवा आमचे अरविंद सावंत आहेत, ते त्याच्यावरती उत्तर देतो. प्रथमतः सर्व नागरिक बंधू भगिनी त्याचप्रमाणे युवक मित्र यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. आज या ठिकाणी हा दांड्या होत असताना त्याला खूप मोठी परंपरा आहे. जवळजवळ 20-25 वर्ष झाला हा दांड्याचा कार्यक्रम या ठिकाणी शिवभाऊ पासलकर आणि प्रतिष्ठानाने आमचे सर्व सहकारी या ठिकाणी घेत असतात. त्यांना मी प्रथमतः या दांडिया निमित्त शिवभाऊंना शुभचिंतितो आणि पुढील वाटचाल नेहमी या ठिकाणी किंवा या भागात हा दांडियाचा कार्यक्रम नेहमी याप्रमाणे यशस्वी व्हावा या ठिकाणी शिवभाऊ प्रयत्न करतील. त्याला आमचं सहकार्य राहीलच आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुणे जिल्हा प्रतिनिधी विशाल अडागळे. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.